नांदेड शहरातील कुसुम सभागृह येथे वीज कामगार कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड ची 51वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती। सर्वसाधारण सभेत प्रथमतः व्यासपीठावरून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून या सभेची सुरुवात करण्यात आली। 51व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत वीज कामगार कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या सर्व सदस्य पदाधिकारी यांची उपस्थिती होती। कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या आज 51वी वार्षिक सभा नांदेड येथील कुसुम सभागृहात आयोजित करण्यात आली होती। या सभेस साधारण 450च्या जवळपास सभासद उपस्थित होते आणि सर्व संचालक मंडळ उपस्थित होते आणि सभागृहातील सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते। या ठिकाणी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात चांगल्या प्रकारे आयोजन वार्षिक सभेचं करण्यात आलं आणि त्यात लाभांश डिव्हिडंडला मंजुरी देण्यात आली। तसेच संस्थेने जे 50 वर्षांमध्ये या ठिकाणी संस्थेचं स्वतःचं कार्यालय उभं केलेलं आहे त्याबद्दलही संस्थेच्या म्हणजे काही सभासदांनी या ठिकाणी अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला। त्याचप्रमाणे इंटरेस्टच्या माध्यमातून 1,52,00,000 प्लस त्याच्यावरचं व्याज 1,52,00,000 असं जवळपास 3 कोटीची उपलब्धी आपण ट्रिब्युनल पुणेपर्यंत जाऊन जी संस्थेने अचिव्हमेंट केली त्याबद्दलही संस्थेचं अभिनंदन करण्यात आलं, संस्थेच्या सर्व संचालक मंडळाचं। त्याचप्रमाणे या ठिकाणी मोबाईल ॲपचं सॉफ्टवेअर आहे। सध्याला आम्ही सर्व आमच्या 1800 सभासदांना जवळपास सॉफ्टवेअरच्या माध्यमातून दर महिन्याला आम्ही त्याची माहिती देत असतो। त्यात आता परत अपग्रेडेशनचा विषय आला, तो अपग्रेडेशन बाबतीत पण कार्यवाही चालू आहे आणि नजीकच्या काळात होईल। तसंच काही सभासदांनी त्यांच्या पाल्यांना इंदिरा गांधी प्रियदर्शिनी योजना बक्षीस योजना चालू करण्याबाबत विनंती केली। त्याबाबतही संचालक मंडळ सकारात्मक आहे आणि येणाऱ्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आपण तो कार्यक्रम घेणार आहोत मुलांच्या आपल्या कौतुकाचा। आणि धन्यवाद। कामगार कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नांदेडची 51वी वार्षिक सर्वसाधारण सभा ही अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली। याबद्दल मी अध्यक्ष या नात्याने सर्व सभासद बांधव व त्यानंतर येथे आलेल्या सर्व माझे संचालक मंडळ व पदाधिकारी यांचे मनापासून आभार मानतो।